प्रेज द लॉर्ड. सर्वांना प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये मी आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करतो. आजच्या ह्या ऑनलाईन प्रार्थनेमध्ये पुन्हा एकदा या दिवसांमध्ये परमेश्वर आपल्याला सांभाळत आहे. प्रभू आपली काळजी घेत आहे आणि आपण सर्वजण आपापल्या घरामध्ये व्यवस्थित आहात, सुरक्षित आहात आणि असा मी विश्वास ठेवतो. घरातून बाहेर पडताना नेहमी काळजी घ्या, कारण कोरोनाचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणामध्ये वाढत आहे. आणि कालच्या रविवारी आपली प्रार्थना, चर्चची प्रार्थना ही होती आणि परंतु सरकारी नियमानुसार 1 महिन्यासाठी 30 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन केलेलं आहे आणि त्यामुळं आपल्याला चर्च प्रार्थना ही बंद करावी लागली. परंतु मला तुम्हाला सांगू द्या की प्रार्थना ही कधी बंद नसते होत. जरी सरकारने जरी सांगितलेलं असलं तरी देखील प्रार्थना ही आम्ही कधी करू शकतो. प्रार्थनेशिवाय ख्रिस्ती विश्वासामध्ये आम्ही वाटचाल करू शकत नाही आहेत. आणि मला पुन्हा एकदा तुम्हाला सांगावंसं वाटतं की खरोखर देव आपल्या प्रत्येकांसोबत आहे आणि देव आपल्या प्रत्येकाची काळजी घेत आहे. आणि धन्यवाद असो प्रभूला, सर्व गौरव मान महिमा त्याला असो. आपण 2 शब्दाची प्रार्थना करूयात आणि नंतर आजच्या वचनाकडे वळणार आहोत. आणि नेहमी देवाचं वचन हे आम्हाला उत्तेजन देणारं, देवाचं वचन हे आम्हाला प्रभूमध्ये वाढण्यासाठी मदत करणारं असं वचन आहे. आणि जसं येशूने आम्हाला सांगितलं की मत्तई 4 की मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने जगेल. आणि खरोखर या दिवसांमध्ये जवळजवळ 1 वर्ष होऊन गेलेलं आहे आणि ह्या 1 वर्षामध्ये पुष्कळ प्रार्थना, चर्च प्रार्थना बंद होत्या आणि अनेक जण लोक थोडंसं आत्मिक जीवनामध्ये थंड झालेले आहेत. अनेक जण प्रार्थनेचा कंटाळा करत आहेत. परंतु अशा स्थितीमध्ये सुद्धा आम्हाला प्रभूमध्ये टिकून राहण्याची गरज आहे. आम्हाला आपलं लक्ष प्रभूकडे लावण्याची गरज आहे. आणि म्हणून देवाच्या लोकांनो, आज या सुंदरशा वेळेबद्दल मी प्रभूला धन्यवाद देतो की प्रभूने आपल्याला ही संधी दिलेली आहे. यावेळेला आपण प्रार्थना करूया. स्वर्गीय पित्या, तुला मनापासून गौरव देतो. तू खूप चांगला आहे आणि नेहमी चांगलंच करीतोस. आणि तुझ्या या चांगुलपणाबद्दल प्रभू आम्ही सर्वदा तुझं गौरव करतो. तू चांगला आहे म्हणून तर आज आम्ही जिवंत आहोत. प्रभू, जगामधली परिस्थिती, आमच्या अवतीभोवतीची परिस्थिती किती कठीण असू देत, किती संकट असू देत, परंतु प्रभू आम्हाला तुझ्यापासून कुणीही विभक्त करू शकत नाही, दूर करू शकत नाही. आणि आजच्या ह्या पुन्हा एकदा ऑनलाईन प्रार्थनेमध्ये आम्ही एकत्रित येत आहोत. आम्हा प्रत्येकाला तू सहाय्य कर आणि मार्गदर्शन कर. ही प्रार्थना प्रभू येशूच्या द्वारे केली म्हणून ऐक. आमेन. देवाला गौरव असो. आपण थोड्या वेळ देवाच्या वचनाकडं वळणार आहोत आणि थोडं देवाच्या वचनाचं आपण मनन करणार आहोत. आणि देव फार अद्भुतरित्या त्याच्या वचनाच्या द्वारे आमच्या संगती बोलत असतो आणि अद्भुतरित्या तो आम्हाला चालवत असतो. आणि म्हणून नेहमी सतत आपण देवाच्या सानिध्यात राहणं गरजेचं आहे. कारण जर आम्ही प्रभूच्या सानिध्यात आहोत तरच परमेश्वर आम्हाला चालवणार आहे, तरच प्रभू आम्हाला मदत करणार आहे. आणि म्हणून देवाच्या सानिध्यात राहण्यासाठी प्रार्थना हा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे किंवा मार्ग आहे. आणि प्रार्थनेशिवाय आम्ही प्रभूमध्ये राहू शकत नाही. पवित्र शास्त्रामध्ये जर आम्ही पाहिलं तर नव्या करारामध्ये प्रार्थनेबद्दल जवळजवळ 217 वेळेला उल्लेख आलेला आहे. 217 वेळा प्रार्थनेबद्दल आम्हाला वाचायला मिळते किंवा ते उल्लेख आम्हाला पवित्र शास्त्रामध्ये पाहायला मिळतात. आणि प्रार्थना ही फार महत्त्वाचे, अत्यंत गरजेचं आहे. आणि ज्याप्रमाणे आपण नाही का जगण्यासाठी श्वास आपण घेतो आणि श्वासाची आम्हाला गरज आहे. जर आम्ही 5 मिनटं जरी किंवा 2 मिनटं जरी आम्ही नाक आणि तोंड बंद केलं तर आपण जगू शकणार नाही, हे आपल्याला माहिती आहे. त्याप्रमाणे आहे, जर आम्ही प्रार्थना केल्या नाहीत तर आम्ही आत्मिक जीवनामध्ये जगू शकणार नाही. आम्ही आत्मिक जीवनामध्ये आमचं पतन होईल, आत्मिक जीवनामध्ये आम्ही मृत होईल. आणि आत्मिक जीवनामध्ये मृत झालेलं जीवन हे अत्यंत घातक आमच्यासाठी ठरू शकतं. म्हणून देवाच्या प्रियजन हो, परमेश्वराच्या सानिध्यामध्ये आज मी तुमच्या संगती देवाच्या वचनातून प्रार्थनेबद्दल मी थोडंसं तुमच्यासोबत
चर्चा करणार आहे आणि प्रार्थना ही खूप अत्यंत महत्त्वाची आहे. मग पवित्र शास्त्र आम्हाला प्रार्थनेबद्दल काय सांगतं, पवित्र शास्त्र आम्हाला प्रार्थनेबद्दल काय शिकवतं, ह्याच्याकडं नीट लक्ष देणं गरजेचं आहे. पुष्कळ लोक प्रार्थना करत नाहीत आणि बरेच जणांना मी विचारत असतो ज्यावेळेला भेट झाल्यानंतर किंवा त्यांच्या घरी प्रेयरला गेल्यानंतर, का हो ब्रदर किंवा सिस्टर तुम्ही प्रार्थना करता का? काही जणांचं उत्तर असतं होय आम्ही प्रार्थना करतो. काही जण म्हणतात पास्टर आम्हाला वेळच नाही आहे, आम्ही सकाळपासून रात्री झोपेपर्यंत आम्हाला पुष्कळ काम असतं आणि अजिबात खरं वेळच नाही मिळत. परंतु मला हे ज्यावेळेला ते कारण देतात त्यावेळेला ते कारण तुम्हीच विचार करा की ते कारण पटणारं नाही आहे. ते कारण वेळ मिळत नाही हे कारण नाही आहे. जर आम्ही एखाद्या दुकानामध्ये जाऊन आम्हाला शॉपिंग करायची आहे किंवा मॉलमध्ये जायचं आहे त्यावेळेला वेळ मिळतो, टी व्हीवरचे प्रोग्राम बघायला वेळ मिळतो किंवा कुठल्या पाहुण्यांच्या घरी जायचं असेल, वेळ काढायचा असेल तर तो वेळ निघतो. फक्त आम्हाला प्रार्थनेसाठीच वेळ नसतो. आणि ही अत्यंत खेदाची गोष्ट आहे की देवाचे लोक प्रार्थनेला महत्त्व देत नाहीत. आणि म्हणून मी मगाशी म्हटल्याप्रमाणे की जसं आम्हाला श्वासाची गरज आहे, श्वास घेण्याची गरज आहे, प्राणवायूची गरज आहे, तसंच आम्हाला ख्रिस्ती विश्वासामध्ये टिकण्यासाठी, या जगात टिकण्यासाठी आम्हाला प्रार्थनेची गरज आहे. जर तुम्ही आणि मी प्रार्थना केल्या नाहीत तर आम्ही प्रभूमध्ये टिकू शकणार नाही. आणि ह्या दिवसांमध्ये तर अत्यंत गरजेचं आहे आम्हाला प्रार्थना करणं. खूप जास्तीत जास्त प्रार्थना करणं आम्हाला गरजेचं आहे. आणि म्हणून पवित्र शास्त्र आम्हाला काय सांगतं, थेसलोनिकरास पत्र, पहिले पत्र याचा 5वा अध्याय, थेसलोनिकरास याचं पहिले पत्र आणि 5वा अध्याय आणि 17 वचन जर आम्ही वाचलं तर तिथं काय म्हणते की निरंतर प्रार्थना करा. बायबल आम्हाला सांगतं की निरंतर आम्ही प्रार्थना करावी. आम्ही निरंतर म्हणजे सतत आणि सतत आम्ही प्रार्थना करावी. म्हणून लक्षात ठेवा, जे असे कारण देतात की आम्हाला वेळ नाही, परमेश्वर त्यांना सांगत आहे की प्रभू आम्हाला निरंतर प्रार्थना करायला सांगतोय. हां ठीक आहे, कधी कधी वेळ मिळत नाही हे देव समजू शकतो, परंतु प्रत्येक वेळेलाच हे कारण देणं बरोबर नाही आहे. हां, एखाद्या वेळेस आम्हाला प्रार्थनेसाठी वेळ मिळणार नाही, ठीक आहे, परंतु रोज आणि रोज आम्ही हेच कारण देत असेल की मला प्रार्थनेसाठी वेळ नाही, तर ते कारण देवाला सुद्धा पटणार नाही आणि इतरांना सुद्धा पटणार नाही. मग आम्ही ह्या बाबतीत प्रार्थनेबद्दल आम्ही का लबाडी करतो? मग का आम्ही प्रार्थना करण्यासाठी कारण देतो? लक्षात ठेवा, तुम्ही प्रार्थना करा अगर नका करू, त्याच्याने देवाला किंवा इतरांना काही फायदा नाही आहे. प्रार्थना केल्याने तुम्हाला फायदा होणार आहे, प्रार्थना केल्याने तुमची आत्मिक वाढ होणार आहे, प्रार्थना करण्याने तुमच्या गरजा पूर्ण होणार आहे. कारण परमेश्वराने आम्हाला सांगितलं की मागा म्हणजे तुम्हाला मिळेल. जर आम्ही प्रार्थना केल्याच नाही, आम्ही देवाला मागितलंच नाही, तर आम्हाला कसं मिळणार आहे? कशा आमच्या गरजा पूर्ण होणार आहेत? म्हणून कारण सांगणं बंद करा, कारण देणं बंद करा की मला वेळ नाहीये, मला हे नाहीये, मला ते नाहीये, अमुक झालं तमुक झालं. हे कारण नाही आहेत, हे ठोस कारण नाही आहेत. प्रभू आम्हाला देवाचं वचन सांगते की आम्ही निरंतर प्रार्थना करावी, आम्ही सतत प्रार्थना करावी. आणि ह्यासाठी आम्ही पवित्र शास्त्रामधून आम्ही पाहणार आहे की निरंतर प्रार्थना करणं म्हणजे काय. त्यासाठी आम्ही जर नेहम्याचं उदाहरण घेतलं, नेहम्या हा राजदरबारामध्ये असे आणि पवित्र शास्त्रामध्ये नेहम्याचं पुस्तक आहे आणि अर्थशास्त्र राजाच्या कारकिर्दीमध्ये तो राजदरबारामध्ये काम करीत असे. परंतु नेहम्याचा विश्वास हा प्रार्थनेवर आणि उपवासावर असत. नेहम्या सतत प्रार्थनेला आणि उपवासाला महत्त्व देत होता आणि नेहमीप्रमाणे तो शुशन राजवाड्यामध्ये तो काम करीत असताना तो नेहमी त्याच्या नाही का देवाच्या लोकांची तो विचारपूस करीत असे, यरूशलेमेविषयी तो चौकशी करत असे. आणि बंधू त्याच्याकडे आला आणि त्या बंधूला त्यांनी विचारलं, जर आपण नेहम्याचं पुस्तक काढलं तर 1 अध्याय आणि 2 वचन, तेव्हा हानानी नावाचा माझा एक बांधव आणि इतर काही लोक यहुदातून आले. बंदिवासातून सुटलेल्यांपैकी जे यहुदी शेष राहिले होते त्यांच्याविषयी व यरूशलेमेविषयी त्याचकडे मी पुसत पास केला.
त्यांनी मला सांगितले, बंदिवासातले जे अवशिष्ट लोक त्या प्रांतात राहिले ते मोठ्या दुर्दशेत असून त्यांची अप्रतिष्ठा होत आहे. येरुशलेमेचा तटही पडला आहे व त्याच्या वेशी आग लावून जाळून टाकले आहेत. हे ऐकताच मी खाली बसून रडू लागलो आणि बरेच दिवसपर्यंत विलाप करीत राहिलो. मी उपवास करून स्वर्गीच्या देवाची प्रार्थना केली. लक्षात ठेवा की त्यांनी ज्यावेळेला यरुशलेमीविषयी चौकशी केली किंवा यरुशलेमीविषयी त्यांनी ऐकलं, त्यावेळेला त्याला अत्यंत वाईट वाटलं, त्याला खेद वाटला. तो खाली बसला आणि रडू लागला. तो रडू लागला. का रडू लागला? कारण देवाचं जे पवित्र नगरी आहे त्या नगरीची अवस्था अत्यंत दुरावस्था झालेली आहे. तिथले लोक अत्यंत संकटामध्ये, त्याचे बुरुज पूर्णपणे पाडून टाकलेले, त्याच्या वेशी आग लावून जाळून टाकलेले आहेत आणि तिथले लोक अत्यंत कठीण परिस्थितीमध्ये आहेत. आज मला सांगा देवाच्या प्रियजनांनो, की आम्ही ज्यावेळेला देवाच्या मंदिराची किंवा देवाच्या मंदिरातील लोकांची ज्यावेळेला आम्ही विचार करतो त्यावेळेला आम्हाला काय वाटतं? आम्हाला देवाच्या लोकांविषयी, मंडळीतल्या लोकांविषयी खरंच रडायला येतं का? अश्रू येतात का? की आज मंडळीतली पुष्कळ लोक आहेत की जे संकटामध्ये, त्रासामध्ये, अडचणीमध्ये आहेत? नाही. आम्ही ना फक्त आमचा स्वतःचा विचार करतो, आम्ही इतरांसाठी प्रार्थना करत नाही. हा नेहम्या राजदरबारात होता, परंतु त्याचं सगळं लक्ष कुठे होतं? यरुशलेमीमध्ये होतं. यरुशलेमीविषयी तो नेहमीच विचारपूस करत असे आणि बरेच दिवस त्यांनी विलाप केला, उपवास केले, प्रार्थना केल्या. का प्रार्थना केले त्यांनी? काय गरज त्याला होती की बरेच दिवस त्यांनी प्रार्थना केल्या, उपवास केले? नुसतं तो उपवास आणि प्रार्थना करीत नव्हता, तर प्लॅनिंग पण करत होता, योजना पण आखत होता. काय योजना आखत होता? की त्याला त्या ठिकाणी जायचं होतं. यरुशलेमीमध्ये जाऊन तिथल्या लोकांना तयार करून तिथले बुरुज बांधायचे होते. ते वेशी ज्या होत्या त्या परत उभ्या करायच्या होत्या. त्याला माहिती होतं की प्रार्थनेशिवाय ह्या गोष्टी शक्य होणार नाहीत, प्रार्थनेशिवाय ह्या गोष्टी पूर्ण होणार नाहीयेत. म्हणून नेहम्याचा विश्वास हा प्रार्थनेवर होता. नेहमी हा प्रार्थना करणारा व्यक्ती होता त्याच्या जीवनामध्ये. म्हणून तर त्याला माहिती होतं की प्रार्थनेशिवाय हे प्रश्न सुटणार नाहीयेत. आणि बरेच दिवस असा तिथं शब्द आहे, बरेच दिवस. आता माहित नाही 1 महिना केलं, 2 महिने केलं का किती महिने त्यांनी प्रार्थना केल्या, उपवास केल्या, परंतु तो सतत प्रार्थना करीत होता. प्रियांनो, प्रभूंनी आम्हाला प्रार्थना करण्यासाठी उत्तेजन दिलेलं आहे. आम्हाला प्रार्थना करायच्यात. प्रार्थनेशिवाय आमचं जीवन हे प्रभूमधलं जीवन हे आम्ही जगू शकणार नाहीये. आणि मग नेहमीप्रमाणे त्या राजदरबारामध्ये काम करीत होता. नेहमी राजासमोर जाणं, काम करत होता. परंतु एक दिवशी राजाला कळून आलं की त्याचा चेहरा उतरलेला आहे. आणि राजदरबारामध्ये काम करत असताना नाही का, राजासमोर जर जायचं आहे तर चेहरा नेहमी आनंदी ठेवणं गरजेचं होतं. ज्यावेळेला राजासमोर जर चेहऱ्यावर आनंद घेऊन जर नाही गेलं तर तिथं राजाला वाईट वाटायचं. कदाचित राजा तिथं शिक्षा पण देत असे. आणि ज्यावेळेला तो नेहमीप्रमाणे, आपण 2रा अध्याय आणि 1ल्या वचनापासून जर आम्ही वाचलं, अर्थशास्त्र राजाच्या कारकिर्दीच्या 20व्या वर्षी निसान महिन्यात राजापुढे द्राक्षरस ठेवला होता. तो मी उचलून राजास दिला. यावेळी मी कधी त्यासमोर खिन्न दिसलो नव्हतो. राजा मला म्हणाला, तू आजारी नसून तुझे तोंड का उतरले आहे? तुझ्या मनाला काहीतरी खेद होत असला पाहिजे. तेव्हा मी फार भ्यालो. तो घाबरला ज्यावेळेला राजाने त्याला विचारलं. राजा म्हणतो की तुला काहीतरी खेद होत असला पाहिजे, आणि हे विचारल्यावर तो घाबरला. आणि मग घाबरल्यानंतर मी राजास म्हणालो, महाराज चिरायू होत. माझ्या वाडवडिलांच्या कबरा जेथे आहेत ते नगर उजाड पडले आहे, त्याच्या वेशी अग्नीने जळून गेले आहेत, तर माझे तोंड का उतरवायचे नाही? राजाने मला विचारले, तुझी विनंती काय आहे? लक्षात ठेवा, फार महत्वाचं इथं आहे. नेहम्या यरुशलेमेला जाण्यासाठी ही सोपी गोष्ट नव्हती. कारण एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जायचं आहे आणि तिथं जाऊन त्या लोकांना तयार करायचं आहे. ते कोट उभे करायचे, वेशी पुन्हा उभ्या करायच्यात. हे साधं काम नव्हतं. म्हणून नेहमीने आधी उपवास प्रार्थना केल्या.
पुष्कळ प्रार्थना केल्या, बरेच दिवस प्रार्थना केल्या. आणि राजाने त्याला विचारलं की मग मग तुझी विनंती काय आहे, काय आहे तुझी विनंती? त्यावेळेला तिथं त्यांनी काय केलं माहितीये बघा, तेव्हा मी स्वर्गीच्या देवाची प्रार्थना करून राजास म्हटले. मला सांगा, नेहमीने ज्यावेळेला प्रार्थना केली त्यावेळेला राजाला तो असं म्हटलं असेल का की महाराज 2 मिनिटं मला द्या, मी प्रार्थना करतो आणि मग तुम्हाला सांगतो? नाही, शक्यच नाही, असं करणं शक्य नाही. त्यांनी तिथल्या तिथं मनातल्या मनात प्रार्थना केली, कारण त्याला माहिती होतं की जी गोष्ट त्याला सांगायची ती फार महत्त्वाची गोष्ट आहे आणि प्रार्थनेशिवाय ही गोष्ट मी सांगू शकणार नाही. म्हणून त्यांनी प्रार्थना केली आणि मग राजाला सांगितलं. देवाला धन्यवाद की परमेश्वराने त्याच्या प्रार्थनेचं उत्तर दिलं. राजा तयार झाला, राजा त्याला पाठवण्यासाठी तयार झाला, कारण त्याला तिथून सुट्टी घेऊन त्याला जाणं गरजेचं होतं. तिथं जायचं आहे तर पहिली गोष्ट त्याला काय 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 महत्त्वाचं होतं, एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जाण्यासाठी त्याला पत्राची गरज होती. जिथं बाउंड्री असते, बॉर्डर असते, तिथून पलीकडे जाण्यासाठी पत्र राजाचं असणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट, जर त्या वेशी त्याला तयार करायचे अखंड लाकडांची गरज आहे आणि मग त्यांनी जंगलाचा जो अधिकारी आहे त्या अधिकाऱ्याला पत्र देण्यासाठी घेतलं. तिसरी गोष्ट, त्याला दगडांची गरज होती, जी खाण होती त्या खाणीतून दगडं देण्यासाठी सुद्धा राजाची पत्राची गरज होती. आणि या सगळ्या गोष्टींचा त्यांनी बारकाईने विचार केला होता, नियोजन केलं होतं आणि सगळ्या गोष्टींचं नियोजन करून प्रार्थना करून आणि मग सगळ्या गोष्टी त्यांनी राजाला सांगितल्या आणि राजाने त्याला सगळ्या गोष्टींची परमिशन दिली. म्हणून प्रियांनो, लक्षात ठेवा, प्रार्थना करायचं कधी सोडू नका. प्रार्थना करायचं सोडू नका. प्रार्थना करा, प्रार्थना करा. नेहमीने माहिती प्रार्थना कशी केली, अश्रू ढाळून प्रार्थना केली, रडून प्रार्थना केली. जर आमचे प्रश्न मजबूत असतील, आमच्या समस्या मोठ्या असतील, आमच्या जीवनामधले प्रश्न सुटत नसतील, आमच्या जीवनातली परिस्थिती बदलत नसेल, तर लक्षात ठेवा, प्रार्थना करा, अश्रू ढाळून प्रार्थना करा, रडून प्रार्थना करा. कारण परमेश्वर बायबल सांगतं की जे अश्रूपूर्ण नेत्रांनी पेरणी करतात ते हर्षाने कापणी करतील. प्रभूला धन्यवाद असो. अश्रूपूर्ण नेत्रांनी पेरणी करणं म्हणजे काय? प्रार्थना करणं. प्रार्थना करा, अश्रू ढाळून रडून प्रार्थना करा. परमेश्वर तुमच्या प्रार्थनेचं उत्तर देईल, नक्की देईल. कारण परमेश्वर प्रार्थना ऐकणारा देव आहे, तो प्रार्थनेचं उत्तर देणारा परमेश्वर आहे. म्हणून लक्षात ठेवा, निराश होऊ नका, खचून जाऊ नका, प्रार्थना करायचं सोडून देऊ नका. नेहम्यासाठी जी गोष्ट होती ही अत्यंत कठीण अशी परिस्थिती होती की त्या राजाची तयारी करायची म्हणायची आणि राजाला सांगून आणि त्या राज्यातून दुसऱ्या राज्यात जायचं, ही साधी गोष्ट नव्हती. परंतु नेहम्याला प्रार्थनेवर विश्वास होता आणि म्हणून नेहम्याने प्रार्थनेच्या जोरावर ह्या सगळ्या गोष्टी त्याने घडवून आणल्या. तो यरुशलेमेत गेला, तिथल्या लोकांना तयार केलं, बुरुज बांधले, वेस बांधली आणि मोठा जयघोष तिथं साजरा केला. प्रभूंनी त्याच्या प्रार्थनेचं उत्तर पूर्ण केलं, त्याची इच्छा परमेश्वराने पूर्ण केली. म्हणून तर नेहम्याने तिथं जाऊन आनंद केला. म्हणून देवाच्या लोकांना प्रार्थना करायचं सोडू नका. पुष्कळ लोक प्रार्थना करतात, प्रार्थनेचं उत्तर नाही मिळालं की सोडून देतात प्रार्थना करायचं. असं कधी करू नका. शेवटपर्यंत प्रार्थना करा, शेवटपर्यंत प्रार्थना करा. जोपर्यंत प्रार्थनेचं उत्तर मिळत नाही तोपर्यंत प्रार्थना करा. परमेश्वर आमचा देव प्रार्थना ऐकणारा देव आहे. आम्ही काय होतं माहिती का, आम्ही प्रार्थना करतो, काही ठराविक दिवस करतो आणि मग आपल्याला वाटते की अरे प्रार्थनेने काही फरकच पडत नाही, जाऊ दे, मी प्रार्थना करायचं सोडून देतो. परंतु प्रभू काय म्हणतो माहिती, योहान सुवर्तमानाच्या 16व्या अध्याय 24 वचनात, की तुम्ही अजून माझ्या नावाने काही मागितले नाही. म्हणजे अजून पुष्कळ लोक देवाला मागितलंच नाही, परमेश्वराला त्यांनी सांगितलंच नाही. म्हणून प्रभू म्हणतो की तुम्ही अजून माझ्या नावाने काही मागितलं नाही, मागा म्हणजे तुम्हाला मिळेल, मागा म्हणजे तुम्हाला मिळेल. म्हणजे प्रभूच आम्हाला म्हणत आहे की तुम्ही अजून मागितलंच नाहीये, तुम्ही अजून मागितलंच नाही, तुम्ही मागा तुम्ही परमेश्वराला. आणि मत्ते 7:7 मध्ये पण तेच लिहिलंय की मागा म्हणजे तुम्हाला मिळेल. जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत मागा. तुम्हाला माहिती आहे, तुम्हाला आठवतं येशूने एक दाखला दिला शिष्यांना
की शिष्यांनी सतत प्रार्थना करावी, खचून जाऊ नये, नेहमी प्रार्थना करावी, प्रार्थना करायचं सोडून देऊ नये. म्हणून येशूने शिष्यांना एक दाखला सांगितला. एका गावामध्ये एक अन्यायी न्यायाधीश होता आणि एक विधवा स्त्री त्या गावामध्ये राहत होती आणि तिचा जो प्रतिवादी आहे, माहीत नाही तिची काय गरज होती, काय अडचणी होत्या माहीत नाही. ती विधवा होती, कदाचित तिचे शेजारी असतील किंवा नातेवाईक असतील, कुणीतरी असेल की जे तिला नेहमी त्रास देत होते. आणि ती बाई नेहमी जाऊन त्या महाराजांना म्हणायची की महाराज, तुम्ही माझी दाद घ्या, माझा जो प्रतिवादी आहे त्याच्या विरुद्ध तुम्ही माझा न्याय करा. रोज जात होते, सतत जात होते. विचार करा, बायबल सांगते की तो व्यक्ती जो न्यायाधीश आहे तो अन्यायी आहे, अन्यायी न्यायाधीश आहे. तो माणसाला जुमानत नव्हता, देवाला भीत नव्हता, अजिबात कुणी पण त्याच्यासमोर जाऊ तू कुणाला जुमानत नव्हता, देवाला तर भीतच नव्हता, देवाचं भय त्याच्यामध्ये नव्हतं. परंतु त्या स्त्रीने मात्र त्या न्यायाधीशाकडे जाणं बंद केलं नाही. ती चिकाटीने जात होती, रोज जात होती, सतत जात होती. शेवटी त्या माणसाने विचार केला, अरे मी जरी माणसाला जुमानत नाही, देवाला भीत नाही, पण ह्या स्त्रीचा जर मी न्याय नाही केला तर ती माझं जगणं मुश्किल करेल, ती मला रंजीस आणल. आणि शेवटी त्यांनी विचार केला आणि त्या स्त्रीचा न्याय केला. प्रियानो, जे रात्रंदिवस देवाचा धावा करतात, अश्रू ढाळून प्रार्थना करतात, परमेश्वर त्यांचा न्याय करणार नाही का? नक्की करेल. आपला देव प्रभू आपल्याकडे नेहमी त्याचं लक्ष असतं. परमेश्वर, बायबल सांगते की नीतिमानांच्या प्रार्थनेकडे परमेश्वराचं लक्ष असतं. प्रभू तुमच्या प्रार्थना ऐकत आहे. प्रभूला माहित आहे प्रभू तुम्हाला काय पाहिजे. तुम्ही प्रार्थना करायचं सोडू नका, अर्धवट सोडू नका, सतत प्रार्थना करा. प्रार्थना करीत राहा, कारण तुम्ही जे काही मागणार आहे तेच तुम्हाला मिळणार आहे. बरेच लोक असा विचार करतात, काही वेळेला असे लोक मला भेटले की ते म्हणतात, काय देवाला सारखं त्रास द्यायचा आहे, कशाला देवाला सारखं मागायचं, आपल्यालाच करायचं आहे, आपणच करायचं. प्रेरणू, लक्षात ठेवा, जे असे विचार करतात ना, ते विचार देवापासून नाही आहेत. प्रभूनी आम्हाला जर नाही का त्याला मागणं हा जर प्रभूला त्रास असता तर प्रभूने आम्हाला प्रार्थना करण्याविषयी उत्तेजन दिलं नसतं. लक्षात ठेवा, हे सैतानाचं काम आहे की सैतान आम्हाला प्रार्थना करू देत नाही. सैतान आमच्या मनामध्ये विचार टाकतो, कशाला देवाला त्रास द्यायचा आहे, कशाला देवाला मागायचं आहे, नका मागू, आपल्यालाच करायचं आहे, आपणच सगळं करायचं. नाही, हे चुकीचं आहे. लक्षात ठेवा, प्रार्थना करणं कधीही बंद करू नका, कधीच बंद करू नका. जोपर्यंत तुम्हाला मिळत नाही तोपर्यंत प्रार्थना करा. हालेलुया, धन्यवाद प्रभू, थँक्यू जीसस. आमचा परमेश्वर प्रार्थना ऐकणारा देव आहे. परमेश्वर हा प्रार्थनेचं उत्तर देणारा देव आहे. म्हणून आम्ही परमेश्वराकडे नेहमी अश्रू ढाळून रडून प्रार्थना केली पाहिजे, जसं नेहम्याने प्रार्थना केली, जसं येशूने ते उदाहरण दिलं त्या विधवा स्त्रीचं. त्या विधवा स्त्रीने सुद्धा त्या न्यायाधीशाकडे जाऊन शेवटी त्यांनी तिची इच्छा पूर्ण करून घेतली. तिने स्वतःचा न्याय प्रभू त्या न्यायाधीशाने तिचा न्याय केला. म्हणून लक्षात ठेवा, प्रार्थना करणं सोडू नका. प्रार्थना करा, खरंच प्रार्थना करा. आणि विशेषतः ह्या दिवसांमध्ये तर आम्हाला जास्ती प्रार्थनेची गरज आहे, कारण सैतान आम्हाला प्रत्येक वेळेला निराशा आणतो. एकतर कदाचित तुम्हाला काम नसेल, कदाचित तुमच्या कुटुंबामध्ये अत्यंत बिकट परिस्थिती असेल, कदाचित तुम्हाला खायला अन्न नसेल घरामध्ये, कदाचित तुम्ही नाही का कुठं बाहेर जाऊ शकत नसाल. अत्यंत बिकट परिस्थिती ही निर्माण झालेली आहे परत एकदा. परंतु तुम्हाला सांगू द्या, तुम्हाला कशाची गरज आहे हे स्वर्गीय पिता जाणून आहे. हे प्रभूला माहिती आहे तुम्हाला काय पाहिजे. म्हणून प्रियानो, प्रार्थना करून न सोडू नका. प्रभू एलियाच्या दिवसामध्ये, एलियाच्या काळामध्ये अत्यंत कडक दुष्काळ होता, पण त्या दुष्काळात सुद्धा परमेश्वराने एलियाची गरज पूर्ण केली. प्रभूने कावळ्यांना पाठवून अन्न पुरवलं. लक्षात ठेवा, जर एलियाची परमेश्वर काळजी घेऊ शकतो, परमेश्वर जर एलियाला कावळ्याच्या द्वारे अन्न पुरवू शकतो, तर तो परमेश्वर तुम्हाला तुमचं अन्न पुरवील. परमेश्वर तुम्हाला तुमचं काम देईल. तुम्ही निराश होऊ नका, तुम्ही खचू नका आणि विशेषतः प्रार्थना करायचं सोडू नका.
प्रार्थना करायचं सोडू नका, प्रार्थना करीत राहा, प्रार्थना करीत राहा, कारण परमेश्वर आमचा देव प्रार्थना ऐकणारा देव आहे. म्हणून पवित्र शास्त्रामध्ये जर आम्ही पाहिलं तर सुरुवातीच्या मंडळीमध्ये सुद्धा जे विश्वासणारे होते ते सतत आणि सतत प्रार्थना करणारे लोक होते. आपण काढूया प्रेषितांची कृत्ये याचा 2रा अध्याय आणि प्रेषितांची कृत्ये याचा 2रा अध्याय आणि 42 वचन. ते प्रेषितांच्या शिक्षणात आणि सहवासात, भाकर मोडण्यात व प्रार्थना करण्यात तत्पर असत. 46 वचन. ते दररोज एक चित्ताने व तत्परतेने मंदिरात जमत असत, घरोघरी भाकर मोडीत असत आणि देवाची स्तुती करीत हर्षाने व सालस मनाने जेवीत. प्रियांनो, सुरुवातीच्या मंडळीतले लोक दररोज प्रार्थना करण्यासाठी जमत होते. दररोज नेहमी सतत आणि सतत ते प्रार्थना करीत होते. त्यांना माहिती होतं की प्रार्थनेशिवाय आमच्या जीवनामध्ये कार्य घडणार नाहीये, प्रार्थनेशिवाय आमचे प्रश्न सुटणार नाहीयेत, प्रार्थनेशिवाय आमच्या जीवनामध्ये बदल होणार नाहीये. म्हणून जर त्यांना प्रार्थनेबद्दल एवढा विश्वास होता, जर त्यांना प्रार्थनेबद्दल त्यांना एवढं महत्त्व होतं, तर आम्हाला सुद्धा प्रार्थनेचं महत्त्व समजलं पाहिजे. ज्या लोकांना प्रार्थनेचं महत्त्व समजलंय ते सतत प्रार्थना करीत आहेत, परंतु ज्यांना प्रार्थनेचं महत्त्व समजलेलं नाही आहेत त्यांनी प्रार्थना करायचं सोडून दिलंय. पुष्कळ लोक प्रार्थना करायचं सोडून दिलंय. अनेकांनी प्रभूपासून ते दूर निघून गेलेत, का तर प्रार्थना परमेश्वर ऐकत नाही म्हणून. अनेकांनी तर वेगळा मार्ग निवडलाय. अनेक जण जगामध्ये इतरांकडे जातात, कुठंतरी आमचे प्रश्न सुटतील म्हणून. अशी कधी चुकी करू नका. आपला देव जिवंत देव आहे, आपला प्रभू तारणारा आहे आणि आपला परमेश्वर प्रार्थना ऐकणारा देव आहे. म्हणून प्रभूला गौरव असो आणि परमेश्वराला नेहमी आम्ही हाक मारली पाहिजे, नेहमी परमेश्वराचा धावा केला पाहिजे, नेहमी सतत परमेश्वराची प्रार्थना केली पाहिजे. बायबल सांगते की जे खऱ्या मनाने स्तोत्रसंहिता याचा 145 अध्याय, स्तोत्रसंहिता 145, त्यामध्ये प्रभूचं वचन काय सांगतं आपण वाचूया. 18 वचन, स्तोत्रसंहिता 145:18. जे कोणी त्याचा धावा करीतात, जे खऱ्या भावाने त्याचा धावा करीतात, त्या सर्वांना परमेश्वर जवळ आहे. लक्षात ठेवा, प्रभूचा धावा करायचा आहे आम्हाला, प्रभूची प्रार्थना करायची आम्हाला, परंतु ती खऱ्या मनापासून, खऱ्या हृदयाने प्रार्थना करायची आहे, खऱ्या अंतकरणापासून प्रार्थना करायची आहे. आणि ज्यावेळेला आम्ही खऱ्या हृदयाने, खऱ्या अंतकरणापासून, कुठलाही स्वार्थ मनात न आणता आम्ही ज्यावेळेला प्रार्थना करतो त्यावेळेला परमेश्वर आमच्या जवळ आहे. परंतु जर आम्ही स्वार्थासाठी प्रार्थना करीत असेल, स्वार्थ मनामध्ये धरून प्रार्थना करीत असेल, तर लक्षात ठेवा परमेश्वर आमच्यापासून खूप लांब आहे आणि परमेश्वर आमची प्रार्थना कधीच ऐकणार नाही. देवाला खऱ्या अंतकरणाचे लोक पाहिजेत, देवाला खरं स्वच्छ हृदयाचे लोक परमेश्वराला पाहिजेत, की जे स्वच्छ हृदय ठेवून परमेश्वराला मागतात. परमेश्वर त्यांना कधी कमी पडू देत नाही, कधीच नाही. कारण परमेश्वर आपल्या प्रियजनास लागेल ते झोपेतही देतो. कुणाला देतो परमेश्वर? लक्षात ठेवा, प्रभू कुणाच्या गरजा पूर्ण करतो? जे त्याचे प्रियजन आहेत, जे त्याचे प्रियजन आहेत. मग मला सांगा की खरंच आपण प्रभूचे प्रियजन आहोत का? मग प्रियजनाचा अर्थ काय? प्रियजनाचा अर्थ काय? कोण आहे प्रियजन? जे देवाच्या इच्छेप्रमाणे चालतात, जे देवाला आवडणारं जीवन जगतात, जे देवाची आज्ञा कधीही मोडत नाहीत, असे प्रियजन, की ज्या विषयी देवाला आनंद वाटतो ते प्रियजन. ज्यांच्या जीवनाबद्दल प्रभूला आनंद होतो ते प्रियजन, त्यांना परमेश्वर झोपेतही देतो, परमेश्वर त्यांची गरज पूर्ण करतो. आणि प्रभूचं प्रियजन आम्हाला बनायचं आहे आणि प्रार्थना करायच्या आहेत. ज्यावेळेला आम्ही प्रभूचे प्रियजन बनून प्रार्थना करतो त्यावेळेला 100% परमेश्वर आमच्या प्रार्थनेचं उत्तर देतो. तुम्हाला माहिती आहे, दानियल हा प्रभूचा आवडता होता, प्रभूचा प्रियजन होता, प्रभूच्या आज्ञा पाळणारा होता. त्यांनी प्रभूच्या आज्ञा पाळण्यासाठी प्रार्थना करणं सोडलं नाही. राजाचं त्याने ऐकलं नाही, तो सिंहाच्या गुहेमध्ये जायला तयार झाला,
पण प्रभूची प्रार्थना करणं त्यांनी सोडलं नाही. ते प्रियजन आहेत जे शद्रक मेषक अबेदनगो, त्यांनी प्रभूची आराधना करणं, प्रभूची प्रार्थना करणं सोडलं नाही. जो दावीद नेहमी सतत प्रार्थना करणारा होता, प्रभूंनी त्याला इस्रायलाचा राजा बनवलं. आमच्या प्रभूचं उदाहरण आहे. प्रभू आमचा परमेश्वर सतत प्रार्थना करणारा होता आणि त्यांनी प्रार्थनेचा कित्ता आम्हाला घालून दिला. तो परमेश्वर. पाऊल आणि सिला, त्यांचा विश्वास प्रार्थनेवर होता. सुरुवातीच्या मंडळीच्या लोकांचा विश्वास प्रार्थनेवर होता. पेत्राचा विश्वास प्रार्थनेवर होता. हे जे पवित्र शास्त्रामध्ये जे देवाचे लोक होऊन गेले, ते सगळेजण प्रार्थनेवर विश्वास ठेवणारे होते. म्हणून तर ते प्रभूमध्ये विजयी झाले. तुम्हाला आणि मला प्रार्थना करायची आहे. प्रार्थना करणं कधी बंद करू नका. देवबाप तुमच्याबरोबर आहे. आणि या दिवसांमध्ये, या लॉकडाऊनच्या दिवसांमध्ये आम्हाला प्रार्थना करणं कधी सोडायचं नाही. उलट जास्ती प्रार्थना करा, जास्त वेळ परमेश्वराला द्या आणि जास्तीत जास्त वेळ प्रभूच्या सानिध्यात घालवा. बघा त्याचं प्रतिफळ परमेश्वर तुम्हाला देईल. आणि आम्हाला खरं प्रभूचे प्रियजन बनायचं आहे. एक नामधारी असं जीवन आम्हाला बनवायचं नाही, एक नावाचं जीवन आम्हाला बनवायचं नाही, तर आम्हाला खरं जे प्रभूला आवडणारं जीवन आहे, की जे आमच्या जीवनाच्या द्वारे प्रभूला आनंद होईल, असं जीवन आम्हाला बनवायचं आहे. त्यासाठी आम्हाला प्रार्थना करायची आहे. प्रार्थनेनेच आम्ही बदलू शकतो. प्रार्थनेनेच आमचं जीवन आशीर्वादित होऊ शकतं. म्हणून प्रभू म्हणतो की अजून तुम्ही मागितलं नाही, तुम्ही अजून माझ्या नावाने काही मागितलं नाही, तुम्ही मागा म्हणजे तुम्हाला मिळेल. यासाठी की तुमचा आनंद परिपूर्ण व्हावा. तुमचा आनंद, देवाच्या लोकांना तुमचा आनंद परिपूर्ण होण्यासाठी परमेश्वर तुम्हाला मागायला सांगत आहे. तुम्ही मागा प्रभूला. मागणं सोडू नका, प्रार्थना करणं सोडू नका. सतत प्रार्थना करा, निरंतर प्रार्थना करा, नेहमी प्रार्थना करत राहा. सतत जसं जसं तुम्हाला वेळ मिळेल तसं प्रार्थना करा. जर वेळ मिळाला नसेल, अंतःकरणातून प्रार्थना करा, हृदयातून प्रार्थना करा. आपलं मन परमेश्वराकडे लावून प्रार्थना करा. वेळ नाही मिळाला म्हणून कारणं सांगू नका की आम्हाला वेळच नाही मिळत. ही कारणं सैतानाकडून आहेत. सैतान कारणं देतो. सैतान आम्हाला प्रार्थना करू देत नाही. सैतानाला माहिती आहे की आम्ही ज्यावेळेला प्रार्थना करायला सुरुवात करेल त्यावेळेला आमच्या जीवनामध्ये देवाचं कार्य घडणार आहे, आणि म्हणून सैतान आम्हाला प्रार्थनेपासून दूर ठेवतो. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगू द्यात. कधी कधी असा अनुभव येतो की ज्यावेळेला आपण जास्त प्रार्थना करायला लागतो त्यावेळेला जास्त प्रॉब्लेम येतात, त्यावेळेला जास्ती अडचणी येतात, त्यावेळेला जास्ती समस्या येतात. मग आपण विचार करतो, अरे असं कसं बरं? हे विचार कोण टाकतं माहिती आहे? सैतान. सैतान काय म्हणतो, बघ तू जास्त प्रार्थना करायला लागला की तुला त्रास होतो, जास्ती प्रार्थना करायला लागलं की तुझ्या जीवनात प्रॉब्लेम येतात, तू जास्त प्रार्थना करायला लागला की तुझी सगळी परिस्थिती बिघडून जाते. हे कोण सांगतं माहिती आहे? डोक्यात विचार टाकतं सैतान. पण हे लक्षात ठेवा, प्रभूने आम्हाला प्रार्थना करायला सांगितले, प्रार्थना बंद करायला नाही सांगितले. प्रार्थनेने आम्ही विजयी होऊ शकतो. आणि म्हणून कितीही अडचणी येऊ द्यात, कितीही प्रॉब्लेम येऊ द्यात, सैतानाने कितीही तुम्हाला प्रार्थना करू नये म्हणून अडखण आणू द्यात, प्रार्थना करायचं बंद करू नका. प्रार्थना करायचं कधी बंद करू नका. प्रार्थना करा, प्रार्थना करा आणि प्रार्थना करा. म्हणून प्रभू तुम्हाला सहाय्य करो. या दिवसांमध्ये आपण प्रभूच्या सानिध्यात राहूयात आणि सतत प्रार्थनेत वेळ काढून प्रभूला आपलं जीवन देऊयात. सतत प्रार्थना करा आणि प्रार्थनेच्या द्वारे नक्कीच देव तुमच्या प्रत्येक प्रार्थनेचं उत्तर देईल. देवबाप तुम्हाला आशीर्वादित करो. आपण प्रार्थना करूया. देवबाप्पा तुला धन्यवाद देतो. प्रभूजी आजचं वचन जे तुझ्या आत्म्याच्या द्वारे तू बोललेलं आहेस, हे वचन या लेकरांनी ऐकलंय प्रभू. तू त्यांचं जीवन बदल, त्यांच्या जीवनाचा ताबा घे. प्रिय प्रभूजी, मी तुला विनंती करतो, तुला प्रार्थना करतो, परमेश्वरा त्यांनी प्रार्थना करायचं कधी सोडू नये. सतत प्रार्थना कराव्या. आणि बायबल तर आम्हाला सांगते की निरंतर आम्ही प्रार्थना करावी. प्रभू परमेश्वरा, ती निरंतर प्रार्थना प्रभू तू त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी करण्यासाठी तू त्यांना मदत कर. कुणी प्रार्थना करणं सोडू नये, प्रार्थना करणं बंद करू नये. ज्या दिवशी आम्ही प्रार्थना करणं बंद करू त्यावेळेला आम्ही तुझ्यापासून दूर निघून जाईल. आम्ही आत्मिक जीवनामध्ये मृत होऊ प्रभू. आणि आम्हाला आत्मिक जीवनामध्ये मृत व्हायचं नाही आहे प्रभू, तर आम्हाला जिवंत राहायचं आहे. आणि त्यासाठी प्रार्थना हा श्वास आम्ही सतत घेतला पाहिजे. प्रार्थना हे प्राणवायू आम्ही सतत घेतला पाहिजे.
आणि त्यासाठी तू आम्हाला मार्गदर्शन कर. या ऑनलाईन प्रार्थनेमध्ये जे आहेत प्रभू, त्यांच्या समस्या, त्यांच्या अडचणी, त्यांचे प्रॉब्लेम तुला माहिती आहे प्रभू. तू त्याच्यातून त्यांना बाहेर काढ. त्यांच्या ज्या गरजा असतील येशू त्या पूर्ण कर. ज्या मूलभूत गरजा आहे, अन्न, वस्त्र, निवारा, प्रभू तू भरपूर आणि विपुल प्रमाणामध्ये त्या लेकरांच्या गरजा पूर्ण करून त्यांचा विश्वास मजबूत कर. सर्व गौरव, मान, महिमा, सन्मान तुला देऊन प्रार्थना येशूच्या नावात केली म्हणून तू ऐक. आमेन. आमेन. देव बाप तुम्हाला आशीर्वादित करो.